उद्धव ठाकरेंना कोकण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भाजपनं जोरदार धक्का दिला। तब्बल 25 वर्ष आमदार असलेल्या सूर्यकांत दळवींनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपत प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत असलेल्या दळवींनी भाजपत प्रवेश केला। मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ दिली जाणार नाहीये। आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे। मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत 2,12,00,000हून अधिक घरांचा सर्व्हे पूर्ण झालाय आणि सर्वेक्षणाचा आज अखेरचा दिवस आहे। उद्या सकाळपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाला माहिती सुपूर्द करण्यात येणार आहे। मनोज जरांगे पाटील बऱ्याच दिवसानंतर जालन्यातल्या आपल्या अंतरवाली सराटी गावी परतले। स्वतः बुलेट चालवत ते गावी रवाना झाले आणि यावेळी त्यांच्यासोबत अनेक मराठा कार्यकर्ते सहभागी होते। गावकऱ्यांनी खास रथातून त्यांची गावात रॅली काढली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मंत्री छगन भुजबळ विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झालाय। मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत असाल तर मंत्रिमंडळामधून बाहेर पडा असा इशारा राज्य समन्वयक महेश डोंगरेंनी दिला। मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जातात आणि हा प्रकार थांबवून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी मराठा ठोक मोर्चानं केली। येवल्यामध्ये तहसीलदारांना शरद पवार गटाकडून निवेदन देण्यात आलं। शिक्षकांची रिक्त पदं भरावीत, अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सर्वसामान्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं अशा विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या 70 गावांचा पाणी पुरवठा गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ठप्प आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। त्यामुळे 44 गावांमध्ये पाणी पुरवठा योजना ही तात्काळ सुरळीत करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत। वाशिम नगर परिषदेच्या अकोला नाका इथं व्यापारी संकुलातील अधिमूल्य रक्कम थकीत असलेल्या गाळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 32 गाळे नगर परिषदेनं सील केले। याआधी गाळे मालकांना नोटीस देण्यात आली होती, मात्र त्यांनी पैसे न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। सिडको सोडतधारकांना देण्यात येणारं इरादा पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात यावं अशी मागणी मनसेनं केली आहे। उल्वे बामणडोंगरीतल्या 7,849 सिडको सोडतधारकांना 35 लाखांचं घर आता 27 लाखांना मिळणार आहे। यासाठी राज ठाकरेंनी पाठपुरावा केला होता। मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय। त्यामुळे होम प्लॅटफॉर्मवरचा ताण वाढणार आहे, प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे। त्याला प्रवासी संघटनांनी तीव्र विरोध केलाय आणि निर्णय मागे घेतल्यानंतर आंदोलन करण्याचाही इशारा दिलाय।